कितीही पंचपक्वान्न गोडाधोडाचं जेवण आपण जेवलो तरी एकदा जर आपण हे जेवण जेवलो तर मन अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं, अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजेच पिठलं आणि मस्त अशी भाकरी. तर आता हे बेसन म्हणतात, कुणी झुणका म्हणतं. तर मस्त रटरट चटचट शिजलेलं असं हे बेसन जे आहे, तर हे चुलीवर किंवा गॅसवर कशाहीवर जर केलं, पण मात्र आपण हटून केलेलं आहे, असं हटून केलेलं जे बेसन आहे भाकरीबरोबर जर खाल्लं तर अगदी तुम्ही म्हणताल तर इतकं मन छान शांत होतं आणि अगदी पोटभर जेवण जेवल्यासारखं वाटतं. तर हेच जे पिठलं आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्हाला हे जे पिठलं आहे हटून करता येत नाही. आम्ही खाली पीठ कालवून थंड पाण्यामध्ये असं आम्ही बेसन करतो. तर तेच जे पिठलं आहे, तर हटून केलेलं जे पिठलं आहे, तर हे कालवून पीठ केलेलं पिठल्यापेक्षा अतिशय छान चविष्ट लागतं. तर चला तर मग हे हटून पिठलं आपण कसं बनवायचं ते पाहूयात. पहिल्यांदा आपण आता काढतोय पिठल्यासाठीचं वाटण. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये भरपूर असा लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या 4 ते 5 आणि त्यामध्ये थोडेसे जिरे घेतले. आता हे आपल्याला अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा मी पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे. आता हे झालं आपलं पिठल्याचं वाटण तयार. आता हे पिठलं जे आहे अतिशय सोपं आहे, पण करायला थोडंसं अवघड जरी म्हटलं तरी एकदा जर आपल्याला आलं तर हे आपल्याला प्रत्येक वेळेस छान असं जमेल. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि हे बेसन अशा पद्धतीचं बनवून खा. तर बघा आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपण रोजच्या भाजीला जसं टाकतो तशाच पद्धतीने तेल टाकायचं आहे. आणि तेल तापलं की त्यामध्ये पहिल्यांदा आपण टाकतो आहे मोहरी, नंतर जिरे आणि हिंग. तर हिंगाने सुद्धा अगदी छान हे पिठलं मस्त बनतं आणि छान असं हे बेसन पीठ असल्यामुळे हे चांगलं पचन होतं, त्यामुळे हिंग पण त्यामध्ये घातला पाहिजे. आता हे सगळं छान असं तेलामध्ये तळल्यानंतर आपण आता एक मोठा आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतला आहे, तो त्यामध्ये टाकला आहे आणि आता हलकंसं आपल्याला हा गोल्डन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. आता हे सगळं बारीक गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर बघा आता हलकासा रंग अगदी बदलायला सुरुवात झाली. जास्तही कांदा जो आहे तो काळा करायचा नाही आहे. अगदी हलका गोल्डन रंग आला की आपण आता त्यामध्ये लगेच टाकणार आहोत आपलं वाटलेलं वाटण. तर हिरवी मिरची, लसूण आणि जिरे जे वाटलेलं होतं तर ते आपण यामध्ये टाकायचं आहे. तर आता तुमच्या आवडीच्या तिखट जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या. तिखट मिरच्या असतील तर थोड्याशा कमी घ्या, फिक्क्या असतील तर जास्त घ्या. आणि हवं तर तुम्ही लाल तिखट टाकूनसुद्धा हे पिठलं करू शकता. तर आता हिरवी मिरची टाकली त्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. आता ही हिरवी मिरचीचं वाटण जे आहे आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर गॅस कमीच करून आपण हे चांगलं परतून घेऊयात. तर बघा आता हे परतून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी. तर आता आपण हटून करतोय म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपण त्यामध्येच आधण टाकायचं आहे. आधण म्हणजेच आपले फोडणी जी दिलेली आहे त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. तर आता मी जवळपास 1 ग्लास पाणी टाकते. अंदाज घेत आपण नंतर त्यामध्ये पाणी घालू शकतो. तर तुम्हाला पिठलं अगदी घट्ट करायचं आहे की अगदी जास्त पातळ करायचं आहे, तुम्हाला कशासोबत खायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हे पाणी टाकू शकता. आता इथून पुढची प्रोसेस जी आहे आपल्याला ही झटपट करायची. तर हे पाणी गरम होण्याच्या अगोदरच आपण आता लगेच मीठ घालायचं आहे. तर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. तर जाड मीठ घालू शकता, बारीक मीठ घालू शकता. मी जाड मीठ घातलं आहे आणि आता थोडीशी हळद घातली. आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे पाणी जे आहे तर आता हे गरम व्हायला सुरुवात झाली. तर हे उकळी येण्याच्या अगोदर म्हणजेच हे जे पाणी आहे तर कोमट होतं आहे तोपर्यंतच आपल्याला हे जे बेसनपीठ आहे त्यामध्ये टाकायचं आहे. तर अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे. तर तुम्ही जर घरचं दळलेलं बेसनपीठ असेल पिठल्याला तर अतिशय चांगलंच. जसं तुम्ही ज्या पिठाचं करत असाल पिठलं तर ते पीठ तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि आता
लगेच आपण आता तुमच्या हातामध्ये जर चमचा असेल त्याने तुम्ही हटवून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे रवी असेल रवीने तुम्ही हटवून घेऊ शकता. एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने लगेच ते हटवून घ्यायचं. म्हणजे पाणी जोपर्यंत उकळत नाही, म्हणजे कोमट आहे, तोपर्यंतच या पिठाच्या गुठळ्या मोडल्या जातात. तर ही प्रोसेस जराशी झटपट करायची. त्यामुळे हे जे गुठळ्या आहेत ह्या चमच्याने मी लगेच मोडून घेते. हे पहा, लगेच मोडल्या पण जातात. जर का पाणी एकदा जास्त गरम झालं तर ह्या गुठळ्या ज्या झालेल्या आहेत त्या मोडल्या जात नाहीत. तर बघा, आता अगदी कमी गॅस ठेवायचा आहे आणि लगेच हे पीठ जे आहे आपल्याला हटवून घ्यायचं. म्हणजेच गुठळ्या मोडत मोडत आपण हा चमचा फिरवत राहायचं आहे. तर बघा, आता लगेच ह्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात आहेत. आता इथून पुढे बघा, आपल्याला जर हे पीठ चांगलं गुठळ्या मोडल्यानंतर आपल्याला हे पिठलं जे आहे तर घट्ट जर वाटलं तर नंतर आपण पाणी घालू शकतो. तर बघा, आता हे पिठलं जे आहे आता छान असं शिजायला सुरुवात झाली. म्हणजेच आता हे पाणी किंवा पिठलं जे आहे ते चांगलं गरम झालं आहे. हे पहा, गुठळ्या अगदी पूर्णतः आपण मोडून घेतल्यात. आता पीठ कालवून जे पिठलं करतो त्यापेक्षाही हे हटून केलेलं जे पिठलं आहे तर खूप छान चविष्ट लागतं. पण बऱ्याच जणांना हे जमत नाही. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि थोड्याफार जरी गुठळ्या त्यामध्ये अगदी बारीक जर राहिल्या तरीसुद्धा या पिठल्यामध्ये त्या छान लागतात. पण ही जी प्रोसेस आहे तर ती पाणी टाकल्यानंतर, आधनामध्ये पाणी टाकल्यानंतर ही जी प्रोसेस आहे तर ही झटपट करायची. म्हणजेच आपलं हे पिठलं जे आहे त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर बघा, आता चमच्याने मी ह्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता हे पिठलं चांगलं आपलं शिजायला सुरुवात झाली. आता जर आपल्याला घट्ट वाटलं तर त्यामध्ये आपण आता अंदाज घेत घेत गरम पाणी घालायचं आहे. आता मात्र गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं आहे. तर गावाकडे अशाच पद्धतीने अगदी पिठलं बनवतात, तर चुलीवर बनवतात. अतिशय मस्त लागतं आणि त्यासोबत बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी जर असेल तर अगदी खूप मस्त असं हे जेवण तयार होतं. तुम्ही कितीही गोडाचं जेवण, पंचपक्वान्नाचं जेवण जेवलात तरी अगदी यापुढे हे ते मात्र फिकच आहे. तर मात्र बघा, हे पिठलं जे आहे आता आपण छान असं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवलं आहे. आता हे पिठलं जर शिजायला लागलं की ते अंगावर उडण्याची शक्यता असते. हे पहा, अशा पद्धतीने गॅस कमी करायचा आहे, म्हणून त्यावरती झाकण ठेवून शिजवायचं आहे. तर मधूनमधून थोडंसं झाकण ठेवायचं, हलवून घ्यायचं, किंवा थोडंसं आडवं ताट जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल. तर हे अगदी अंगावरसुद्धा उडतं, त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते. तर अगदी कमी गॅसवरती हे हलवत राहून चांगलं हे पिठलं आपल्याला चांगलं मस्त रटरट चटचट शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा त्याचा रंग पिठल्याचा कसा होता, आता शिजल्यानंतर ते ट्रान्सपरंट थोडंसं वेगळंही दिसतं आणि छान शिजल्याशिवाय हे पिठलं चांगलं लागत नाही. तर बघा, मस्त असं आपलं हे जे पिठलं आहे तर चांगलं शिजलेलं आहे बघा, आणि छान झालेलं पण आहे तयार. आता यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी, चपाती, भात कशाही सोबत ही तुम्ही हे पिठलं खाऊ शकता. आता शेवट पिठलं चांगलं शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीरशिवाय, कांद्याशिवाय हे पिठलं अजिबात तयार होत नाही. तर बघा, मस्त असं हे पिठलं जे आहे तर अगोदर थोडंसं पातळ ठेवा, थंड झाल्यानंतर हे पिठलं अजून घट्ट होतं. तर आपण आता बघा ताटामध्ये सर्व करूयात, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे जे पिठलं आहे तर सगळ्यात सोपी भाजी. आपल्याला भाजीला जर काही नसेल तर आपल्या डोळ्यापुढे अगदी पिठलं येतं. तर आठवडाभरातून एकदा तरी सगळ्यांच्या घरी हे पिठलं नक्कीच होत असेल. तर हे पिठलं, त्यासोबत छान असा कांदा किंवा घरातली लाल चुटूक चटणी लसणाची किंवा कोणतीही, आणि त्यासोबत कोणतीही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, तर असं जर जेवण केलं तर अगदी सगळ्या अगदी महागातल्या महाग डिशलासुद्धा मागे सारेल असं हे जेवण आपलं होतं. तर मस्त असा हा आपला पिठल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कुठून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगा. आणि हे जेवण किंवा ही डिश तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे जेवणाचं ताट पाहून तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल, सुटलं आहे की नाही? तर मग संध्याकाळच्या वेळेस सगळे घरी असताना गरमागरम पिठलं आणि भाकरी नक्कीच तुम्ही करा. अगदी सगळे अगदी छान असे मस्त जेवतील.
तर चला मग भेटूया तशाच नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.